श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, महाराष्ट्रासोबतच संपूर्ण देशभरात हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा मोहिमेचा आजपासून उत्साहात प्रारंभ झाला. राज्यात घराघरात आणि मनामनात तिरंगा पोहोचवण्यासाठी शासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू असून त्यांच्याकडून राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांविषयीचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. श्रोते हो, स्वातंत्र्य दिनानिमित्त आजपासून म्हणजेच 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान देशभरात घरोघरी तिरंगा अभियान राबवायला सुरुवात झाली. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात देशभक्तीची भावना तेवत राहावी या उद्देशानं घरोघरी तिरंगा अभियान राबवलं जात आहे. प्रत्येकानं घराघरावर तिरंगा फडकवून तसंच सेल्फी अपलोड करून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे. घरोघरी तिरंगा अभियानाचं हे 5वं वर्ष असून याची सुरुवात 2022 मध्ये करण्यात आली आणि तेव्हापासून हे सर्वाधिक लोकसहभाग असलेलं अभियान बनलं आहे. यात आपल्या घरावर आज म्हणजेच 9 ऑगस्टपासून तिरंगा फडकावून सहभागी होता येणार असलं तरी भारतीय तिरंग्याचा अवमान होणार नाही याचीही काळजी प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या मन की बात कार्यक्रमामध्ये घरोघरी तिरंगा अभियानाचं महत्त्व विशद केलं. ते म्हणाले, 15 अगस्त हर भारतीय के लिए गर्व का दिन है। ये उन असंख्य वीरों को याद करने का दिन है जिन्होंने भारत माता की स्वतंत्रता के लिए अपना सब कुछ समर्पित कर दिया। उनके त्याग और तपस्या की वजह से आज हमारे हाथ में तिरंगा है। इस तिरंगे में हमारे संविधान के आदर्श हैं। साथियों, पिछले कुछ वर्षों में हर घर तिरंगा अभियान ने पूरे देश को एक अद्भुत भावना से जोड़ा है। हर घर, हर गली में तिरंगे का उत्सव दिखाई देता है। इस वर्ष भी हमें हर घर तिरंगा अभियान को पूरे उत्साह के साथ आगे बढ़ाना है। अपने घर पर पूरे सम्मान के साथ तिरंगा फहराना। श्रोते हो, घरोघरी तिरंगा मोहिमेसाठी विविध विभागांकडून अनेक उपक्रम आयोजित केले जात आहेत. केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने देखील महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये खास कार्यक्रम घेण्यात येत आहेत. याविषयी केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत अर्थात मेरा युवा भारत जालनाचे जिल्हा युवा अधिकारी मयूर कुमार गोरमे यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या पुढाकाराने हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात 2022 मध्ये आझादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत करण्यात आली. या अभियानाचा उद्देश प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान, सन्मान आणि देशभक्तीची भावना जागृत करणे हा आहे. या अभियानाला युवकाची व्यापक लोकसहभागाची जोड देण्यामध्ये भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत मेरा युवा भारत म्हणजेच माय भारत महत्वाची भूमिका बजावत आहे. यावर्षीही सन 2026 मध्ये हे अभियान 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरे करण्यात येत आहे. माय भारत हे युवकांना सामाजिक सहभाग, स्वयंसेवा आणि राष्ट्र निर्माणाच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेणारे व्यासपीठ आहे. हर घर तिरंगा हे केवळ ध्वज फडकविण्याचे अभियान नाही, तर देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, नागरिकांचा सहभाग आणि युवा शक्तीला राष्ट्र निर्माणाशी जोडणारे एक व्यापक जन आंदोलन आहे. या अभियानामध्ये मेरा युवा भारतच्या राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांची तसेच NSS, NCC, भारत स्काउट गाईड यांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे. माय भारतच्या माध्यमातून युवकांना विविध राष्ट्रहिताच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतले जात आहे. यामध्ये तिरंगा यात्रा करणे, घराघरात तिरंग्याबाबत जनजागृती करणे, देशभक्तीपर कार्यक्रम तसेच शपथ व जनजागृती कार्यक्रम, स्वच्छता आणि श्रमदान उपक्रम, युवा संवाद, जनजागृती अभियान, शाळा, महाविद्यालय, युवा मंडळे, महिला मंडळे, सामाजिक संस्थांचा सहभाग करून घेणे तसेच सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमातून तिरंग्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे असा आहे. असा विविध माध्यमातून युवकांचा सहभाग वाढविला जातो. माय भारतच्या अधिकृत पोर्टलवर हर घर तिरंगा अंतर्गत युवक आणि संस्थांना उपक्रम नोंदविणे व त्यामध्ये सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभाग, शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था आणि माय भारत यांच्यात समन्वय साधून
अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. मेरा युवा भारतच्या माध्यमातून युवकांना केवळ कार्यक्रमातील सहभागी म्हणून नव्हे, तर युवा नेतृत्व आणि राष्ट्र निर्माणाचे भागीदार म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या मते हर घर तिरंगा हे केवळ आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकविण्याचे अभियान नाही, तर प्रत्येक नागरिकाला राष्ट्राच्या विकासाच्या प्रवाहाशी जोडण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. श्रोते हो, घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी युवकांनी कुठे संपर्क करावा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज कुठे करावा, याविषयी मयूर कुमार गोरमे यांनी अधिक माहिती दिली. याच्यामध्ये आमचं जे एक अधिकृत पोर्टल आहे माय भारत म्हणून, तर याच्यावरती तुम्ही युथ रजिस्ट्रेशन करून जे काही हर घर तिरंगाचे प्रोग्राम जालना जिल्ह्यामध्ये होणार आहे किंवा आम्ही याच्यामध्ये जे काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत किंवा आमचे युथ क्लब आहे, तर त्यांच्या मार्फत गावागावामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करणार आहोत. तर हे पण तुम्हाला पोर्टलवरती कळून जाईल. आणि तसेच हरघरतिरंगा.com एक साईट आहे, ज्याच्यावरती पण तुम्ही एक सेल्फी काढून त्याच्यावरती अपलोड करू शकता. तसेच जे मेरा युवा भारत जे पोर्टल आहे, तर त्याच्यावरती जे ऍक्टिव्हिटी होणार आहे, तर तुम्ही त्याच्यावरती समजा प्लेस घेत असाल तर प्लेसचा फोटो पण तुम्ही ऑनलाईन शेअर करू शकता. किंवा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेरा युवा भारतचा डिपार्टमेंट आहे. तुम्ही ऑनलाईन एकदा साईट गुगलवरती व्हिजिट केल्यावर तुम्हाला डिपार्टमेंट बद्दल माहिती भेटणार आहे. तुम्ही एकदा गुगलवरती सर्च करून त्या डिपार्टमेंटला व्हिजिट करा आणि जे काही ऍक्टिव्हिटी होणार आहे तर तिकडे भाग घ्या. आता मेरा युवा भारत जालनातर्फे जे वेगवेगळे ऍक्टिव्हिटी होणार आहे, त्याच्यामध्ये शपथ व जनजागृती कार्यक्रम होणार आहे, स्वच्छता आणि श्रमदान कार्यक्रम होणार आहे, तसेच युवा संवाद आहे. तर हे आम्ही NSS NCC यांच्या थ्रू कॉलेज आणि शाळेमध्ये इव्हेंट करणार आहोत. तर हे जे इव्हेंटचं जे टेन्युअर आहे, तर आज जसं 9 ऑगस्टला याचं स्टार्टिंग झालेलं आहे, तर ते 17 ऑगस्ट पर्यंत या दरम्यान वेगवेगळ्या जागी वेगवेगळे इव्हेंट आम्ही करणार आहोत. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला मेरा युवा भारतचा केंद्र आहे. तर त्या केंद्रामध्ये जसे की आपण कोकण भाग घेतला, मराठवाडा रिजन झाला, खानदेश आहे, विदर्भ आहे, तर अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे 36 जिल्हे आहेत, तर तिकडे जे मेरा युवा भारत केंद्र आहे, तर तिकडे युवकांनी आवर्जून भेट द्यावी. तिकडे जे काही ऍक्टिव्हिटी होणार आहे, जसं आता हर घर तिरंगा, आता 3 ते 4 वर्ष झाले आपल्या या प्रोग्रामला, तर जास्तीत जास्त युवकांनी आपल्या केंद्राला व्हिजिट करायचे आणि त्या केंद्रामध्ये जाऊन कोणते कोणते ऍक्टिव्हिटी घेतली जाणार आहे. तर हे जे आहे, जे मी आता ऍक्टिव्हिटी तुम्हाला सांगत आहे, तर हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे. तर मेरा युवा भारतच्या अंडर तिरंगा यात्रा किंवा तिरंगा रॅली जे आपण म्हणतो, घराघरामध्ये जनजागृती केली जाते. जे काही आपले युथ क्लब आणि महिला मंडळ मेरा युवा भारत डिपार्टमेंटच्या अंडर काम करतात, तर ते एकदम ग्रासरूट लेवलला जाऊन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अवेअरनेसचं काम करतात. तर यामध्ये तिरंग्याबाबतची जनजागृती झाली, देशभक्तीपर कार्यक्रम झाले, शपथविधी आहे, स्वच्छता आणि श्रमदान ऍक्टिव्हिटी आहे, तसेच युवा संवाद, जनजागृती अभियान, हे शाळा, महाविद्यालय, युवा मंडळे, सामाजिक संस्था यांना सहभाग करून या गोष्टी केली जाते. तसेच जे सर्वात महत्त्वपूर्ण आहे, तर सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यम याच्या थ्रू आपण तिरंग्याचा संदेश पूर्ण जनतापर्यंत पोहोचवतो. आपला जो मेरा युवा भारत आहे, तर हे जे युवकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवितो, ज्याच्यामध्ये 15 ते 29 गटातील युवक किंवा युवती सामील असतात. तर अशासाठी आपलं डिपार्टमेंट काफी तत्परतेने प्रोग्राम राबवतो. तर त्यासाठीच हर घर तिरंगा हा प्रोग्राम आपल्याला या वर्षीचा पण सक्सेसफुल करायचा आहे आणि गावातील तळागाळातील लोकांपर्यंत या अभियानाबद्दल आपल्याला इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे. तरी मी सर्व युवकांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त लोकांना अवेअरनेस करायचं आणि या जनजागृती अभियाना थ्रू पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला हर घर तिरंगा प्रोग्राम चांगल्या पद्धतीने राबविणे आहे. विशेषतः युवकांनी या अभियानाचे नेतृत्व करावे, आपल्या परिसरातील नागरिकांना सहभागी करून घ्यावे आणि माझा तिरंगा माझा अभिमान तसेच माझा भारत माझी जबाबदारी हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा. श्रोते हो, शासकीय, निमशासकीय आणि अन्य खासगी संस्था यांच्या प्रयत्नातून घरोघरी तिरंगा अभियान आता एक राष्ट्रीय उत्सव बनलं आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीनं देखील हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याविषयी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या भारत पर्यटन विभागाच्या सहसंचालक मंजिरी कमलापूरकर यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. भारत सरकारच्या वतीने देशभरात यंदाही हर घर तिरंगा अभियान मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येत आहे. 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत देशभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येणार आहे.
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 2022 मध्ये सुरू झालेले हर घर तिरंगा अभियान आज एक व्यापक जनभागीदारीचे राष्ट्रीय आंदोलन बनले आहे. गेल्या 4 वर्षात 2022 ते 2025 मध्ये या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशातील असंख्य घरांवर, कार्यालयांवर, शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी अभिमानाने फडकणारा तिरंगा हा देशाची एकता, अखंडता, देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक ठरला. या अभियानादरम्यान विविध स्थानिक आणि जनसहभागाच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा उत्सव केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग असलेला राष्ट्रीय उत्सव बनला. हर घर तिरंगा अभियान आपल्याला आपले स्वातंत्र्य हे किती अमूल्य आहे ह्याची जाणीव करून देते. म्हणूनच तिरंगा फडकवताना आपण केवळ राष्ट्रध्वजाचा सन्मान करत नाही, तर स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला आणि वीर जवानांच्या बलिदानाला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करत असतो. यंदाचे हर घर तिरंगा अभियान आणखीन व्यापक करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. या अभियानात नागरिक डिजिटल माध्यमातूनही सहभागी होऊ शकतात. www.harghartiranga.com या अधिकृत वेबसाईटवर सेल्फी विथ तिरंगा अपलोड करता येईल. भारत सरकारचे पर्यटन मंत्रालयही या राष्ट्रीय अभियानात सक्रियपणे सहभागी होत आहे. पर्यटन मंत्रालयाची प्रादेशिक कार्यालय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट तसेच पर्यटन क्षेत्रातील विविध भागधारक स्टेकहोल्डर्स या अभियानाला व्यापक जनसहभाग मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पश्चिम आणि मध्य विभागात मुंबई येथील प्रादेशिक कार्यालय भारत पर्यटन मुंबई यांनी पश्चिम विभागातील टुरिझम स्टेकहोल्डर्स जसे की इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया, ट्रॅव्हल एजंट फेडरेशन ऑफ इंडिया, हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन वेस्टर्न रिजन यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही हर घर तिरंगा अभियानाचा व्यापक प्रचार करण्याचे आवाहन केले आहे. भारत पर्यटन कार्यालय मुंबई यांनी पश्चिम विभागातील युवा टुरिझम क्लब यांनाही सक्रिय सहभागी करून घेतले आहे. या अभियानाच्या निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत, जसे की रांगोळी स्पर्धा, पोस्टर कॉम्पिटिशन, तिरंगा आर्ट अँड क्राफ्ट कॉम्पिटिशन यासारख्या सर्जनशील उपक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमातून विद्यार्थी, युवक, पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक आणि नागरिक यांना एक व्यापक भावनेशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, परंपरा, पण या सर्वांना एकत्र बांधणारा धागा म्हणजे आपली भारतीय ओळख. हर घर तिरंगा हा केवळ एक घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याचं अभियान नाही, तर एक प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम, एकता, बंधुभाव आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना अधिक दृढ करण्याचे अभियान आहे. यंदाच्या 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत आपण सर्वजण हर घर तिरंगा अभियानातून मनापासून सहभागी होऊया. अभिमानाने तिरंगा फडकवूया, वंदे मातरमचे सामूहिक गायन करूया, सेल्फी विथ तिरंगाच्या माध्यमातून डिजिटल सहभाग नोंदवूया. आपल्या कुटुंबियांना, मित्रांना, सहकाऱ्यांना आणि समाजातील प्रत्येक घटकाला या राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्यासाठी प्रेरित करूया. दे सलामी या तिरंग्याला, ज्यामुळे तुझी शान आहे. तिरंगा नेहमी उंच राहू दे, जोपर्यंत तुझ्यात प्राण आहे. श्रोतेहो, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं 2022 सालापासून संपूर्ण देशभरात राबवण्यात येत असलेल्या घरोघरी तिरंगा मोहिमेला आज एका लोकचळवळीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. या अभियानामुळे प्रत्येक नागरिकाच्या मनात भारतीय तिरंग्याविषयीची आत्मीयता, प्रेम आणि देशप्रेमाची भावना आणखी वृद्धिंगत होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. त्यामुळे यंदाचा 15 ऑगस्ट हा दिवस केवळ स्वातंत्र्य दिन नव्हे, तर एक राष्ट्रीय उत्सव बनल्याचं दिसून येईल. चला तर मग 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येत असलेल्या या घरोघरी तिरंगा अभियानात सहभागी होऊया आणि आपापल्या घरांवर, कार्यालयांमध्ये तिरंगा फडकवून देशाभिमान जागवूया. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर.